नागपूरमध्ये सभास्थळी तुषार कोहळे आहे। नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या हॉटेलजवळ सध्या राजू सोनवणे आणि अमरावतीमध्ये प्रणय निर्माण सध्या रिपोर्टिंग करतोय। सुरुवातीला आपण जाऊया तुषारकडे। तुषार, कशा प्रकारे सध्या वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झालेली आहे, काय तयारी दिसते? तर सभास्थळाहून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत। तुषार, काही वेळापूर्वी पावसाला सुरुवात झालेली होती, आता देखील तुझ्या हातात छत्री दिसतेय, काय नेमकं वातावरण आहे, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? निश्चितच जर का तुम्ही या आवाजावरनं जर का बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की किती कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। जरी पाऊस सुरू असला तरी कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये कुठेही कमीपणा आलेला नाही किंवा कमतरता पाहायला मिळत नाही। स्टेजचं जे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे की काही प्रमाणामध्ये त्यांनी जे इथे व्यासपीठावर जे साहित्य होतं ते आता झाकून ठेवलेलं आहे, कारण की पावसामुळे त्याची नासधूस होऊ नये। मात्र इथे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांचा एक मोठा उत्साह इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। पाऊस सुरू आहे तरी उत्साहामध्ये कुठे कमी झाली नाही। बघा, वरुण देवता याच्यासाठी प्रसन्न झाले आहे की शेतकऱ्याचे हितचिंतक म्हणजे सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आता पाऊस पडताबरोबर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर इतकं ज्योत तेज आला आहे की त्याचं तेजपणा आता तुम्हाला इथं दिसणार आहे। आणि जे महाआरती होणार आहे अख्ख्या इंडियामध्ये त्याचं महाआरतीचे जे पडसाद पडणार आहे, पूर्ण इतकी तेजपणा येईल की तुम्ही कुठे पाहू शकणार नाही। उत्साह आहे लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये इतकी उत्सुकता आहे कार्यक्रमामध्ये, कारण आता जिथे नागपूरमध्ये जिथे हे जुमला पार्टी असे भगवे फक्त नारे देत फिरतात, आज आम्ही दाखवतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहे आणि आम्ही नागपूरला भगवमय आमच्या शिवसैनिकांनी करू। व्यासपीठावरचं एक दृश्य मोठं बोलकं आपल्याला पाहायला मिळत आहे। बाळासाहेब ठाकरे यांची जी प्रतिमा घेऊन दोन शिवसैनिक उभे आहे आणि तिथे छत्री त्यांच्या हातामध्ये आहे। बाळासाहेबांची प्रतिमा ओली होऊ नये यासाठी त्या पूर्ण प्रतिमेचं सुरक्षा करताना ते आपल्याला पाहायला मिळते। अगदी त्यांच्या पाठीमागे प्रभू रामाची मूर्ती देखील आपल्याला तिथे पाहायला मिळत आहे। एकंदरीतच इथे आता राममय वातावरण हळूहळू व्हायला सुरुवात झालेली आहे। पाठीमागे जर का बघितलं तर हळूहळू कार्यकर्ते देखील इथे यायला सुरुवात झालेली आहे। ज्या प्रकारचं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्यामुळे निश्चित एक वेगळा उत्साह सध्या निश्चितपणे हा वेगळा उत्साह सध्या वातावरणामध्ये दिसतो आहे। तुषार, तू आमच्यासोबत असाच उपस्थित राहा। उद्धव ठाकरे सध्या ज्या हॉटेलमध्ये उतरलेले आहेत तिथे राजू सोनवणे आहे आपल्या प्रतिनिधी। राजू, कशा प्रकारे सध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढच्या काही मिनिटांमध्ये काही तासांमध्ये काय नेमकं नियोजन असणार आहे? आपण पाहतोय की उद्धव ठाकरे नागपुरामध्ये रामरक्षा पठण आंदोलनासाठी दाखल झालेले आहेत आणि रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये राहिलेले आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहेत, संजय राऊत आता काही वेळापूर्वी बाहेर पडलेले आहेत, त्याचप्रमाणे सुनील प्रभू आहेत, अनिल देसाई आहेत आणि इतर पदाधिकारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। साधारणतः 4 वाजता उद्धव ठाकरे जे आहे ते इथून रामनगरच्या मंदिराच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील आणि त्या ठिकाणी राम पठण जे आहे ते केलं जाणार आहे। खरं तर आपण पाहतो का अयोध्या मंदिरामध्ये ज्या काही घटना घडलेली आहे त्याचा निषेध म्हणून जे आहे ते उद्धव ठाकरेंचं आंदोलन आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राउंडवरती हे आंदोलन होताना पाहायला मिळते। त्यामुळे जी पहिली झलक जी आहे ती काही वेळा आपल्याला पाहायला मिळाली। जे काही जागोजागी बॅनर लागलेले आहेत ते बॅनर काढण्याचा प्रयत्न महापालिकेने केलेला आहे। त्यावरती आरोप करताना ठाकरेंच्या शिवसेनेचा असा आरोप केलेला आहे की रामाचे जे आहे ते फोटो फाडण्यात आलेले आहेत, ते काढण्यात आलेले आहे। त्यामुळे कुठेतरी वातावरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नागपूरमधलं हे उद्धव ठाकरेंचं आंदोलनाला विशेष महत्त्व जे आहे ते प्राप्त होताना पाहायला मिळतं। अनेक पदाधिकारी हॉटेलच्या दिशेने आलेले आहेत आणि त्यानंतर रामनगरला पोहोचतील, मंदिरामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी पठण होईल आणि त्यानंतर एक छोटीशी सभा होणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मात्र कुठेतरी या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे जे आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे साहजिकच आहे की आज नागपूरमधून उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये काय काय मुद्दे मांडतात, काय काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। निश्चितपणे राजू, अमरावतीमध्ये सुद्धा आज एक महत्त्वाचा कार्यक्रम होतोय। या सगळ्याला उत्तर म्हणून नवनीत राणा या हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम करणार आहेत। प्रणय त्या ठिकाणी आहे। प्रणय, या कार्यक्रमाचं नेमकं काय नियोजन असणार आहे, किती वाजता हा कार्यक्रम होणार आहे आणि त्याचं काय स्वरूप असणार आहे?
नक्की अमोल, अमरावतीच्या हनुमान गडीवर नवनीत राणा यांच्याकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंचं रामरक्षा सुरू झाल्याच्या नंतर या ठिकाणी हनुमान चालीसा पठणाला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आणि सगळे जे राणांचे समर्थक आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग झाले. आपल्यासोबत काही काय बोलूया. काय सांगाल, आज नवनीत राणा उद्धव ठाकरेंना आव्हान देत प्रत्युत्तर देण्यासाठी हनुमान चालीसा पठण करणार? राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जे आज नागपूरला हनुमान पठण करायचं ठरवलेलं आहे, आमचं त्यांना एवढंच म्हणणं आहे का ज्यावेळेस आमच्या माजी खासदार सौभाग्यवती नवनीतजी राणा ह्या मुंबईला त्यांच्या घरी निवासस्थानी हनुमान चालीसा म्हणायसाठी गेल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी त्या आमच्या अमरावती शहरातल्या स्त्रीला 14 दिवस कोठडी केली. आता नक्कीच ते त्याचं प्रायश्चित्त करण्याकरिता हनुमान चालीसा पठण करतात आहे. आमचं त्यांना एवढंच म्हणणं आहे का जर तुम्हाला तुमच्या याचा प्रायश्चित्त करायचं असेल तर आमच्या हनुमानगडीवरून हनुमान भक्तासमोर नतमस्तक होऊन त्यांनी चालीसा करावा, जेणेकरून त्यांना सद्बुद्धी भेटून त्यांच्या पक्षाचा परत विकास होईल. तुम्ही काय सांगाल, कसं पाहता आंदोलनाकडे? उद्धव ठाकरे, तुम्हाला माहीत असेल 23 एप्रिल 2022ला नुसताच कोरोनाचा काळ या ठिकाणी ओसरत आला होता. महाराष्ट्रात, विदर्भात शेतकरी, शेतमजुरांचे अतिशय बेहाल होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अजिबात जनतेच्या किंवा विद्यमान लोकप्रतिनिधींच्या संपर्कात नव्हते. त्यांना या ठिकाणी सद्बुद्धी देण्याकरता महाराष्ट्रातली सर्व ही त्यावेळेसची दुष्काळी परिस्थिती दूर पाहता उद्धव ठाकरे सरकारांना आणि त्या तत्कालीन सरकारांना बुद्धी मिळावी याकरता नुसतं नवनीतजींनी आणि रविभाऊंनी हनुमान चालीसा पठण करायचं बोलल्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि 14. तर कशा प्रकारे वातावरण निर्मिती होते आपण बघतो आहोत. तिघांचेही धन्यवाद. तूर्त तुषार कोहळे, राजू सोनवणे आणि प्रणय निर्माण, तुम्हा तिघांचेही धन्यवाद. वेळोवेळी अपडेट्स घेत राहू.